पहिले आई वडील गुरु, त्याच्यानंतर जे काही असेल आपल्या लाईफ मध्ये येतात ते नंतरचे गुरु. तेच तर. स्वराजला डायरेक्ट पाण्यातून बरंच लक्ष होतं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वजण मजेत असणार. नमस्कार. नमस्कार. स्वराज आज आमच्या डोकीचे पहिले इकडे पाय ना, हाय करा ना सर्वांना. बोल सर्वांसोबत सर्व. तर आज आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच तसं पाहिलं तर सर्व गुरुची जी आहे आज पूजा वगैरे करतात, दर्शन घेतात. आणि आज तसं एक सण पण आहे आपला, कुठला? आखाडी. आखाडीचा आहे आणि आमच्या स्वराजची पहिली आखाडी आहे. आमच्या स्वराजकडून तुम्हाला काय आखाडीच्या गुरुपौर्णिमेच्या आखाडीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या स्वराजलाही तुम्ही काय म्हणतात शुभेच्छा द्या. कमेंट करा एक स्वराजसाठी चांगली, आज चांगलं आयुष्य त्याच्याबाबत. आणखी इकडे आई पण आहे. नमस्कार. नमस्कार. आज गडबड चालू आहे कारण आईला जायचं गावाकडं. आणि सर्वात महत्वाचा आणि सर्वात पहिला गुरु जो असते ते आपला आई असते. आणि आईचा आज आशीर्वाद वगैरे घ्यावा लागतं सर्व. सुखाचरा. हो, लाईन गेली. खरी बोलली आई बरोबर खरी बोलली. तुमचं दर्शन करू द्या. पहिले आई वडील गुरु, त्याच्यानंतर जे काही असेल आपल्या लाईफ मध्ये येतात ते नंतरचे गुरु. तेच तर. स्वराज तू काय पाहतो असा? दर्शन घेतलं मी देवाचं आहे ना. जसं की आपण काल म्हटलं होतं की आपल्याला जे आहे गावकडे जायचं आहे दर्शनाला, दांडी फोडायला. ॲक्च्युली असं आहे की स्वराजमुळं, वातावरणामुळं पाऊस सुरू झाला. आमचं काही जाणं होत नाही. त्याच्यामुळे आमचं काही जाणं होत नाही. आई वगैरे जाणार आहे आईला. बरोबर नाही, त्याला 8 दिवस झाले दवाखान्यात. तर त्यामुळे म्हटलं की राहू द्या, यावेळेस आपण मदत जाऊ एक चक्कर. ऊन घेऊन पडलं तर मग जायचं मदत एक दिवस. तसं त्याला दर्शनाला यायचंच आहे आपल्याला. तसं तपनला पण जायचं आहे. विचारली बा गावाले. हो. पिनू मी गावाच्या. नमस्कार. आज गडबड चालू आहे कारण आईला जायचं गावाकडं. आणि सर्वात महत्वाचा आणि सर्वात पहिला गुरु जो असते त्याला आपला आई असते. आणि आईचा आज आशीर्वाद वगैरे घ्यावा लागतं सर्व. सुखाचरा. हो, लाईन गेली. खरी बोलली आई बरोबर खरी बोलली. तुमचं दर्शन करू द्या. पहिले आई वडील गुरु, त्याच्यानंतर जे काही असेल आपल्या लाईफ मध्ये येतात ते नंतरचे गुरु. तेच तर. स्वराज तू काय पाहतो असा? दर्शन घेतलं मी देवाचं आहे ना. जसं की आपण काल म्हटलं होतं की आपल्याला जे आहे गावकडे जायचं आहे दर्शनाला, दांडी फोडायला. ॲक्च्युली असं आहे की स्वराजमुळं, वातावरणामुळं पाऊस सुरू झाला. आमचं काही जाणं होत नाही. त्याच्यामुळे आमचं काही जाणं होत नाही. आई वगैरे जाणार आहे आईला. बरोबर नाही, त्याला 8 दिवस झाले दवाखान्यात. तर त्यामुळे म्हटलं की राहू द्या, यावेळेस आपण मदत जाऊ एक चक्कर. ऊन घेऊन पडलं तर मग जायचं मदत एक दिवस. तसं त्याला दर्शनाला यायचंच आहे आपल्याला. तसं तपनला पण जायचं आहे. केलेलं आज आखाडीबद्दल. आखाडीचं पुरण नसतं. पुरणच असते का? कोण केले? पुरण आहे शिजवलं. तेच तर म्हटलं पुढे कोण केल्या? पुढं आहे ना. आई. आईलाच आहे. बऱ्याच जणांची कमेंट होती की आईचं जे आहे रेसिपी चॅनल जे आहे राधिकाचं, त्याच्यावरती आईचं एक रेसिपी दाखवा पुरणाच्या पोळीची. यावेळेस हे नाही झालं ना. हां, म्हणजे जर पुढच्या वेळेस घेऊन येऊ आपण. आखडीला येण्यासाठीच फोन आहे. नाही ना, आज हो ना ती काय आईच्याकडे दिंडीत असते आज. त्यामुळंच मग आई म्हटलं आखडीला येण्यासाठी दिंडीचं दर्शन वगैरे होते म्हणत. त्यामुळंच ना. तुम्ही नाही म्हणता मग कसं? यावेळेस नाही जाऊ म्हटलं. पहिली आखडी असती तर काय हरकत नाही. आता तीच ठेवतात ना. घुमणे आलं असतं ना तर चिडचिड करत नाही. बैल आईला विचारू आपण काय करायचं तर. आता वेळेवर काय करायचं माय म्हणणं होतं किंवा तपनले जाऊ आपण. मग तिकडे पावसाचं वातावरण चालू झालं ना. कसं काय? मी आदल्या दिवशी जात होती पिंजरला. इकडे आहे बघा, हे केलेलं सर्व भाजी वगैरे केलेले. हो, नैवेद्य दाखवला ना देवाला. आरती तुम्ही दर्शन घेतलं का आखडीत? तर अशी देव वगैरे घेतलेले आहेत आज पूर्ण.
कारण आज आखाडी असल्यामुळे नाही का आम्ही साधं सिम्पलच केलेलं आहे. कारण कसं आहे तिकडे दंडे वगैरे फुटते, तर म्हटलं आज इकडे पण आरती केली, तिकडे पण केली. आणि इकडे आई पण आहे, आईला पण निघायची घाई झाली. हो ना. चलो. कारण कसं आहे तुझं आता तिकडे नाही काय का हे असते ना, हम्म. लाईन आली आता, तर असं शूट झालेलं आहे आमचं. 2 वर्ष झाले की 2 वर्षानंतर आजी नातू सोबत जात जात हो. तिकडे पण दोघांची ड्युटी चालले जाशील काय सोबत डुग्गू तू? फुकट आईचा हाप. तेच ना. तर आईला निघायचं आहे आता लगेच. छान करू नये मला, आजी गावाकडे चालले. हाय कर ना, हाय हाय कर ना. इकडे बाय. काय झालं, काहून एवढं हसता तुम्ही? त्याला सांगत आहे मी की तुम्हाला काहीच हा. नाही करू दे. काही सुचू देत नाही. अरे बा. नाही तर तुला मी एकट्यात नाही झपकेत देईन. त्याला आज झपाटीच आहे. आता काय पाटील, पाटील सगळं झालं ना, भेळ आता दे. सगळं आपण काही आहे का? सगळं काम भांडे केले. घासायचे नाही तर जेवण लागेल. बर पण ते झालं घरी पण आता किती उशीर होईल आता आईला? अर्धा दिवस इथं संपत, अर्धा दिवस इथं संपत आलेला आहे. पण तिथे ऑटो सापडला पाहिजे. सणाच्या नाची ऑटो. तेच ना. कधी झाले? येड्या किती आमचं स्वराज नाटक करायला पाहिजे, असं लटकुरायला डायरेक्ट पाण्यातून बरं लक्ष होतं, पूर्ण पुरटला बजल पकड्या गेलं ती हे खोला ना तुम्ही. सोडटेला पाय हे सोळा तुम्ही गाठ सोडा. काय केलंय पाळण्याचं. बरं मी वेळेवर आता चालू नेमकेच बापरे, पडलंच ते आज. आईनं पुरं मला पडलं कल्लाच असतं केला ना, हा ना. असता आज. आईची आजची बोलणेच होती मला. लयच करायला लागलंय दांगडो नाटक. मी वागवतो म्हणा, मी फक्त एक दिवस तिकडे गेला गावाकडे, तसं काम करून ठेवलं का म्हणा. ते काही आहे म्हणून तुम्ही तर पूर्ण वेळेवर त्यानं काय केलं माहिती का, सांगितलं, एक काम करून बोलेपर्यंत बोलेपर्यंतच त्याने हे काम करून. मी फक्त गेट मध्ये आलो आतमध्ये आणि लगेच स्वराज काय पण ते पोटाले हे लागलं ना तिच्या. अख्खा पुरा पाळणा त्याने पलटी केला. ते ढिल्लं बांधलेलं होतं का, हा ढिल्लं बांधलं होतं का? दिलं असं ते झालं की दिलं. आज पडला असतं पाळण्यातून स्वराज. काय आपण बोलण्यात फरक पडतो. 10 मिनिटातनी असं आहे. कसं यासाठी झोपेतून उठल्याबरोबर लगेच काढावं लागतं. जसं का 5 मिनिटं झाले ना, आता हसू राहिलं. काय केलं पडला असता ना, आईच्या मग काय हातची केलं गोष्ट असतं? होती मला आज. पडलं असतं काय केलं असतं मग? परशाने लावली सकाळपासून. पूर्ण पाळणा पलटी केला त्यानं. असं करत असते का बेटा? हा? पण हे पूर्ण असं जे आहे मग काय उलटा आला. काय की बजल बांधलेलं होतं. मायावर शिकते ना मग. तू असं नशीब पाहिलं त्याला. आता एवढं कामं केले, हे केलं, सर्व केलं. मग तू आता असं नाही पाहिलं, तू एकच्यानं झालं तर. बजल त्याला बांधलेलं होतं. बांधलेलं नसतं तर डायरेक्ट खालीच गेलं असतं आता. अशी लेकराची गलती दिसते काय? त्याच्यामुळेच लहान लेकरं बांधून ठेवलं. मग? लेकरं कुच्ची नाही ना आपलं, साधं नाही ना. लय कुच्चीन झालं ना तू. हाय जास्त जागा वळण, थांबत हे नाही. करा ते करा, चालूच राहत त्याचं. काय पाहिजे तुला आता? त्याच्यात नाही झोपायचं. पाळण्यातून परत थोडस हे झालं, लक्ष नाही, गेलं लगेच. तुला नाही कल्ला केला मी. तुला कशाला कल्ला केला? तुला नाही. झोपायचं. किती त्रास दिला माहिती आहे सकाळपासून? हो रे. स्वयंपाक राहिला अजून 2च पोळ्या टाकले फक्त. वरून पुढे पूर्ण झालं स्वयंपाक. मग सर्व पसार पडून नाही तसंच. म्हणजे मदत असं शिकेल आहे, त्यांना. एक दिवस फक्त आई तिकडे गावाकडे गेली. मग एवढं पाहिजे असते का खरंच? किती तिकडे गेला, बाथरूम मध्ये गेला, कपडे धुवायचे ते इथं. झोपायचं तर 15 मिनिटं झोप झाली त्याची, लगेच उठून बसला. आता समजलं तुला पाय आईचं कसं असते. हो ना. आई असली तर कसं आहे, वागवाली किती एक जण झोप पाहिजेच ना येते. वागवायला त्याला. नाहीतर मग कसं एक जण पहा एक जण करा. तसंच आज असतं तर मग आमचं. आई पाहतात तर मी पाहतो त्याला, आई कामं करतात तर मी करतो कामं. मग वागवणं म्हटलं सोपं नाहीये. मग? दोघं जण पाहिजे, पण ते लहान काकीतरी लेकराला लक्ष गोष्टी ठेवावं ऐकून लागते. ते आता पळतं आणि वाचलं, काल ते इकडे गेलं मग फ्रीज पशी जाणं, कुठं जाणं. काय असं आज तर काजळ लावलंय ना. लावलं त्याला. पण बोलले होते ना आज मला, तूच नसेल सांभाळलं तर तुला कामं काय होते.
दोघांचे कामं काय एवढे पुरले का कधी दिवसभर? हे पोराच्या गलती आहेच दिसत होतं. कशा लेकरं लय समोर होते जपावं म्हणून, नाही लागते. तर तुम्ही तेच बोलणे भेटले असते मला आज. अरे मी नेमके चालू ना कामावरून लगेच चालत पाहतो काय बोलता बोलता बोलेपर्यंत इकडे लगेच पलटी मारली ना त्यानं. पहिले माझ्यासोबत बोला म्हणून, तुझ्या समोर केला त्यानं. नंतर लक्षात आलं की बा पडला तो, लटकला पूर्ण अक्षरशः मग पाण्यात पूर्ण लटकला तो खाली. एका सेकंदात ना हा पळत होता तो खाली. आणि ते बांधील होतं म्हणून जमलं, बांधील नसतं तर पडला होता. चिडचिड करते असंच तो. मग सकाळी शी केली ते वाकारे भरून टाकलं, बाहेर टाकलं पूर्ण. अरे बा. टाकलं बाहेर. मग हे का मग काहून पूर्ण खराब केलं त्याने ना. त्याच्यात बसवलं तर त्यानं असं काम करून ठेवलं. म्हणजे ते का म्हणे आता ते बोलच आहे. त्याच्यात बसवतं म्हटलं तर आता जेवण करायचं तर कसं करतं? म्हणजे स्पेशल एक जण पाहिजेच. वाकरमध्ये जास्त बसलं तर कामं तर केल्या जातात. नाही तर काय करायचे आता पोळ्या कणी भिजून ठेवली. हे एकटीला धुवायला किती परेशानी झाली. पळत होता तो तेव्हा बी हातच ऑन. काय सांगता लेकराचं काही तसं नाही असते, लय तुम्हाला. जपावं लागते, सांभाळावं लागते एक एक काम. त्याच्या संध्यापासून तर पूर्ण आखरी लोक वागवणं सोपं नाही आहे. एक जण पेशलच पाहिजे लेकराचं म्हटलं. हम्म. त्यासाठी आईचं वेळेवर बरोबर जे आहे एक स्वेटर भरून ठेवलं त्यानं. एका टायमाला कामं परवडले हम्म. पण याला वागवणं नाही तेच पडलं. ना. तो कसं लुचते लय बदमाश झाला आमचा स्वराज आता. नुसतं बदमाश करते. बदमाशपणा. कारनामे करायचं सांगा, डोकं फोडायचं सांगा, त्याला मारून घ्यायचं सांगा, डोक्यावर उड्या मारायचं सांगा. आता पाण्यातून का उडी मारायचं होतं का अजून? टोपी दिली फेकून. उड्या मारायचं झालं ना तिला तर उड्या एवढी मारायचं झोप नाही. आली तरी झोपायचं नाही. गोष्टी सांगायच्या मम्मीला. नुसतं उड्या मारायची इकडून मम्मी मला तिकडे. गोष्टी सांगायच्या. मम्मी मला गोष्टी सांग. मम्मीने कामं कधी करायचे जसं आणि खाली पप्पाला राहते. जेवण कधी द्यायचा. 2 वाजले ना आता. चला असं आहे, आमचं जेवण वगैरे राहिलेलं आहे. आणखी बरंच दुपारचा टाइम झालेला आहे. आणि पुन्हा रात्री आई 3 पण वाजले नाही आहे. जेवायला. याला एकानं वागून आहे, एकानं जेवण करणं आहे. मग स्वयंपाकही आता करायचं बाकी आहे. एवढे बंड लेकरांनी पाहिले हो. पण असतात लेकरं, पण खेळायला दिलं तर खेळतात. पण ते खेळत नाही ना. तो माझ्याच मागे पडते. माझ्याच मागे खाली थांबत नाही एकदम. नाही. चला असं आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तसा खूप मोठा होत आहे. तोपर्यंत बाय बाय.